नगदी पीक अशी ओळख असलेल्या हळदीची लागवड होताना पाहायला मिळते। मी सध्या नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील निवगा या परिसरामध्ये आहे। पण बघू शकता की अशा पद्धतीने ही सगळी शेंग जी आहे इथे लावली जाते। रुंद सरी वरंबा पद्धतीने ही लागवड सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळे मजूर जे आहेत ते इथे काम करताना पाहायला मिळत आहेत। ही लागवड जर वेळेत झाली, निश्चित काळात झाली तर चांगलं उत्पन्न हळदीला येतं असं सांगितलं जातं। आणि हे वेगळं तंत्रज्ञान आहे, अतिशय ड्रीप सुद्धा करण्यात आले आणि रुंद सरी वरंबा पद्धतीनं ही सगळी लागवड जे आहे ते शेतकरी करताना पाहायला मिळतात। बाबा, काय तुमचं नाव आहे आणि हे सगळं किती शेती आहे? नाव संभाजी माणिकराव बोचरे, राहणार निवगा। शेती 13 एकर 10 गुंठे। अच्छा, नाही ही किती लावली आता? लावलेली 2 एकर। 2 एकर। 2.5 एकर लावायची, अजून राहिली अर्धा एकर लावायची। आणि काय सांगता, एकरी साधारणतः किती यासाठी बी टाकावं लागतं? एकरी 7-8 क्विंटल लागते। दाट लावण्यात आली तर 7-8, जरा पातळ झाली तर 7। आणि बीज प्रक्रिया वगैरे केली का यासाठी? औषध लावलं की? कधी लावलं होतं? संगत हळदीला औषध लावून 1 दिवसानं ठेवली, नंतर सुरू केलं दुसऱ्या दिवशी। उन्हाळ्यात वगैरे अगोदर केलं? नाही। साधारण तुमच्या भागामध्ये किती उत्पन्न येतं हळदीला? आमच्या भागात 30-35 एकरी। अच्छा, मग हळद उत्पन्न परवडतं का? खर्च कसा असतो आणि उत्पन्न किती होते? नाही, जास्त भाव असेल तर परवडते। 15,000 16,000 तर परवडते, नाही तर 5,000 7,000 10,000ला परवडणार हळद। हळदीला फार मेहनत आहे हो, कष्ट हात लई। काय काय मिळते? नांगरटी रुटरनं याच्यामध्ये घरच्यानं काही केलं तर काहीतरी 30% पडते, नाहीतर घरच्यानं बांधावूनच पाहिलं तर रुपया घरी राहिना साहेब। हो, सोबत आपल्यासोबत त्यांच्याच पत्नी आहेत, महिला शेतकरी आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलू। काय सांगाल, कशा पद्धतीने हळद हे उत्पन्न परवडते का? मेहनत किती आहे आणि किती होतं तुम्हाला उत्पन्न दरवर्षी? मेहनत खूप आहे साहेब, काही परवडणार हळद। आता हळदी शिवाय काय आहे, दुसरं नाहीच। हा, घरच्याने केली तर शेती आहे। कशी वर्षभरामध्ये हळदीसाठी मेहनत काय काय लागते? काय काय सगळं करावं लागतं? नांगरटी, रुटर, बेड मारणं, ठिबक कातरणं, खूप मेहनत आहे। खर्च किती होतो वर्षाकाठी हळदीला? कारण हे वार्षिक पीक आहे सगळं। 1 लाखाच्या जवळ खर्च जाते 2 एकराला। उत्पन्न किती लाखाचं होते? उत्पन्न होते 4-5 लाखाचा, भाव असला तर 6 लाखाचं। आता जे भाव आहे त्याच्यात परवडते का? हा, आताच्या परवडते 15। हो, अतिशय नगदी पीक म्हणून ओळखलं जातं आणि एकदाच पैसे येतात। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते हळदीला पसंती देत असतात। त्यासाठी साधारण स्वरूपाची म्हणजे काळी कसदार शेती, जिथं पाण्याचा जास्त निचरा होतो अशा पद्धतीची शेती लागते आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय जास्त गुणधर्म असावे अशा पद्धतीची शेती जर असली तर हळदीला चांगला उतरतो। बाजूच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पन्न घेतलं जातं आणि त्यालाच हा तालुका अर्धापूर वसमत असे लागून आहेत आणि या भागामध्ये हळदीचं उत्पन्न शेतकरी काढताना पाहायला मिळतं आणि आता हळद लागवड सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।